आज 14 नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी 1993 मध्ये जर बघितलं तर जॉन्टी रोड्स याने वानखेडे स्टेडियम मुंबई इथे वेस्ट इंडिज संघाविरुद्ध एकाच सामन्यामध्ये 5 झेल घेण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 1992 मध्ये सचिन तेंडुलकर यांना तिसऱ्या पंचाने बाद दिलं होतं आणि ही घटना प्रथमच क्रिकेटमध्ये घडली होती. तिसऱ्या पंचांकडून बाद दिला गेलेला सचिन तेंडुलकर आजच्या दिवशी पहिला फलंदाज ठरला होता. तर ओळी आपण सामन्याकडे. टॉप ऑन द ग्राउंड जितू गवळी विथ दीपक मडवी. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीचा सुरुवात करेल मानकुली संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज वैभव माली. युवा गोलंदाज युवा आणि जुन्या खेळाडूंचा भरणा असलेला एकूण मानकुली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकता वायडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये दीपेश माली. तर काऊ कॉर्नर रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आतिश माली. यष्टरक्षक यष्टापासून दूर गोलंदाज मार्गावर गोलंदाज वैभव माली सज्ज होतोय. एक मानकुली वेले रोड इनकडून. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. फुटवर्कचा वापर इथे करताना दिसला नव्हता फलंदाज. म्हणूनच जिथे मोबाईलमध्ये नेटवर्क जरूर आहे तिथे क्रिकेटमध्ये फुटवर्क जरूर आहे. पद्धत त्याचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न सरळ चेंडू निघून गेला होता यष्टरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे. फाईन लेग रिझन मध्ये फाईन खेळला होता फटका एका रवेसाठी. सिंगलने अकाउंट ओपन होते स्वयंभू पायगाव संघाचं. जितू गवळी ऑफ द मार्क. ऑफ साईडला जर क्षेत्ररक्षण बघितलं तर थर्डमॅन पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर हे 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला जर डोकावलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि कॉर्नर रिझन. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. ही ओळख आहे या दीपक मडवी याची. मात्र यावेळी टायमिंग तिथे साधता आलेलं नाही त्याला. तालुका क्रिकेटमधील पहिला फटका खेळणारा फलंदाज दीपक मडवीच ठरला होता ज्याने हा पहिला फटका तालुका क्रिकेटमध्ये खेळला गेला होता. वैभव माली सामनावीर फलंदाज दीपक मडवी. यावेळी मात्र टायमिंग साधता आलं नाही. मात्र ताकद जोखता आली नाही. मिडल ऑफ द बॅट घेता आला नव्हता. सिंगलने दीपक मडवी आपलं खातं उघडतोय. तर अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती बिनबाद 2. संत आणि सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते स्वयंभू पायगाव या संघाची. शूट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑफ साईडला खेळण्याचा जितू गवळी यांनी प्रयत्न केला होता. या अगोदर आपण पाहिलं होतं की दीपक मडवीने तो प्रयत्न केला होता. खरं तर ऑफ साईडचं जे फिल्डिंग आपण पाहतोय ते पूर्णपणे पॅक आहे. चिरेबंदी आपण फिल्डिंग पाहू शकतोय आणि त्याच साईडने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. हे एक धाव तर मिळेल. लेग बायचा इशारा. अव्वंतर धावा आणि अव्वंतर धावने संघाची धावसंख्या वाढते. कंट्रोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर P1च्या पहिल्या षटकामध्ये वैभव माले यांनी फक्त न फक्त धावा दिलेल्या आहेत त्या इन मीन 3 कम खर्चीला और फुल चर्चेला असं म्हटलं वैभव मालेबद्दल तरी वावगं ठरणार नाही. ज्याप्रमाणे गोलंदाजी वैभव माले यांनी केलेले. एखादा कंजूस मारवाडी ज्याप्रमाणे आपण पाहतोय त्याप्रमाणे कंजूस गोलंदाजी करताना वैभव माले हा गोलंदाज. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मानकुली संघ जरी आयोजक संघ असला तरी आपणही वेळ जास्त वाया घालवायचा नाही. कारण नियम सर्वांना समान आहेत. कुठल्याही प्रकारचा भेदभाव इथे केला जाईल नाही. 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे आणि 4 षटके 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. वैभव माले याचं यशस्वी षटक समाप्त झालेलं आहे. पॉवरच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. आणि राजकीय भाषेत जर म्हणायचं झालं तर पहिल्या पॉवरच्या षटकामध्ये जे अचयश होता
लादली गेली होती ती अचलसहित आता मात्र हटवली जाईल. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश माली येतोय. अख्खा मानकुली खेळेगा MPL स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन दीपेश माली याचे बॅट आणि बॉलच्या माध्यमातून आपल्याला याच मैदानावर पाहायला मिळालं होतं. दीपेश माली सामना करेल फलंदाज हार्ड हिटर जितू गवळी. उलटा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार. चेंडू बॅकवर्ड खेळला एक मधून सीमा पार. या इनिंग मध्ये हा पहिला चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. चौकारून धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून झाली. ते धावफलकावर 7 धावा. फुलटा चेंडू होता आणि खाली क्षेत्र विकेंड एरिया आहे जितू गवळी यांनी निवडला होता. यावेळी मात्र स्वीप केलेला आहे. रिव्हर्स स्वीप आणि चेंडू जातो पॉइंट रिझनकडे. क्षेत्ररक्षक प्रेक्षक आणि चेंडू सीमा पार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार जितू गवळी याच्या बॅटमधून. पहिला चौकार आपण पाहिला होता ऑन साइडला तर दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो ऑफ साइडला. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. यावेळी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. चांगल्या चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळतो. बॉडी लँग्वेजला खरं तर दीपेश मालेने ओळखलं होतं की यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न जितू गवळी याच्याकडून केला जाईल आणि त्याच अनुषंगाने दीपेश यांनी चेंडू हाताळला होता. यावेळी प्रॉपर टायमिंग साताळला. मिडल रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. यशपाल माली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग विरुद्ध विकेट. 2 धाव पूर्ण. चांगला ताळमेळ पाहायला मिळत आहे. क्रिकेटचं मॅन्युअल जर उघडून बघितलं तर उत्कृष्ट रनिंग विरुद्ध विकेटसाठी येस नो वेट या 3 गोष्टींची खूप आवश्यकता असते आणि 3 गोष्टींची नक्कीच इथे ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कॉलिंग कारण हे 2 खेळाडू भरपूर वेळा स्वयंभू पायगाव संघाकडून सलामीला खेळलेले आहेत आणि प्रमुख खेळाडू आहेत. स्वयंभू पायगाव संघाचा विचार केला तर एक्सपिरियन्स कंपनीर आहेत. अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटचे अनुभवले आहेत. यावेळी अधुऱ्या मनाने फटका खेळलेला आहे. खरं तर रूम बनवायचं होतं मात्र रूम बनवता आलेलं नाही. बॅटच्या मधोमध चेंडूला घेता आला नाही. जोपर्यंत मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू अडवला जातील तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज जितो. धावसंख्या सिंगल निवडून दिले. ते धावफल करू 14 धावा. दीपेश माली सामना करेल फलंदाज दीपक मडवी. फुलटा चेंडू होता. फायदा उचलता आला नाही. आपला मनपसंत फटकाही खेळण्याचा तिथे प्रयत्न दीपक मडवी यांनी केला होता मात्र स्वतःवर निराश आपल्याला पाहायला मिळतोय. यश पाटील उर्फ यष्ट याच्याकडून दीपेश माली आणि एकुरा मानकुली संघटनेसाठी हार्दिक शुभेच्छा. यश पाटील उर्फ यष्ट मॅन फ्रॉम वेले आपले हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आज फाईक अन्सरी पिंपलास मैदानावर सराव करताना पाहायला मिळाला होता. सकाळच्या सत्रामध्ये यश पाटील नक्कीच तिथे उपस्थित होता आणि यश पाटील यांनी दीपेश मालीसाठी आणि या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्येवरून पाहतो धावफलकावर स्वयंभू पायगाव संघाची 14 धावा. 7ची मामूली सरासरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि गोलंदाजी मार्गावर फ्युचर ऑफ मानकोली क्रिकेट विनीत माली
मानकुली क्रिकेटचं भविष्य आपण पाहतोय. सध्या गोलंदाजी मार्करी विनीत मालीच्या रूपाने या खेळाडूने पावसाळी क्रिकेट अक्षरशः गाजून ठेवलं होतं आणि तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य मडवी पायगाव यांच्याकडून हे स्वयंभू पायगाव संघासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद अजिंक्य मडवी. यावेळी कव्हरेजमध्ये चेंडू ठेवलेला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे यशपाल माली यांनी केला होता. मात्र कदाचित लहानपणी यशपाल माली गोटे आणि लगोरी हे खेळला कमी खेळलेला आहे. निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत फलंदाजांना वेळ होती 2 धाव पूर्ण करण्याची. तिसरे षटक मार्गस्थ विनीत माली तिसरे षटक बदलतोय मानकुली वेले रोड इन करून. यावेळी मात्र पुन्हा एकदा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत कवळ पॉइंट रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज. एका धावेने धावसंख्या उडून झालेली ते धावफलकावर 17 धावा. विनीत माली सामना करेल फलंदाज हार्ट ऑफ भिवंडी दीपक माडवी. यावेळी अप्रतिम चेंडू वाईडवर चेंडू पुन्हा एकदा चिक्की रन्स पूर्ण करतात फलंदाज. बाईचा इशारा तो पंधरा आव्हान धाव. कौतुक करावं लागेल विनीत मालेचं कारण विनीत माली समोर 2 दिग्गज क्रिकेटर आहे. चालू क्रिकेटमधले हार्ड हिटर फलंदाज जितू गवळी तर हार्ट ऑफ भिवंडी दीपक माडवी आणि त्या फलंदाजांसमोर उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपण पाहतोय यंगस्टार विनीत माली मॅन फ्रॉम मानकोली. यावेळी चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 19 धावा. या इनिंगचा जर विचार केला तर जितू गवळी याच्या बॅटमध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत दुसऱ्या षटकामध्ये. तदनंतर आपण पाहतोय की विनीत माली यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. रिव्हर्स फाईट का यावेळी मात्र संधी होती. ऋतिक मात्र रोशन कामगिरी करू शकला नाही आणि दरम्यान धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 20 धावा. माझ्या समोर एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम. पहिल्या दिवशी आपण त्यांना पाहिलं होतं. काल अल्पेश गायकवाड यांना आपण पाहिलं होतं आणि आज पुन्हा एकदा शेवटच्या दिवशी जॉईन झालेले आहेत एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम. आज मनीष पाटील सर आणि म्हात्रे सर यांचाही आवाज आपण संवेदन कक्षामधून ऐकत आहोत. पुन्हा एकदा एकच धावेवर समाधान मानावं लागेल. लेग बॅटचा इशारा तो एक तर कौतुक करावं लागेल विनीत माली याचा. म्हणूनच मी म्हटलं होतं की फ्युचर ऑफ मानकुली क्रिकेट मानकुली क्रिकेटचं भविष्य या खेळाडूमध्ये विनीत माली. अप्रतिम गोलंदाज हाताळले 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती स्वयंभू पायगाव संघाची बिनबाद 21 धावा. 21 विदाउट लॉस एंड ऑफ द थर्ड ओव्हर. तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे फक्त आणि फक्त 21 धावा. 7च्या धावगतीने खेळतो दुपारच्या सत्रामध्ये मी मनीष पाटील सर्व क्रीडरसिकांचं क्रिकेट शौकीनांचं सहर्ष स्वागत करतोय. एकविरा स्पोर्ट्स मानकोळी आयोजित स्वर्गीय संजय मोतीराम भोईर स्मृती चषक 2021 2 अनुभवी खेळाडू स्वयंभू पायगाव संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. पण आपण नेहमीच म्हणतो ना की अनुभवासोबत तरुणांचा सपोर्ट सुद्धा असायला हवा. तर कुठेतरी असं वाटतंय धावसंख्येकडे पाहून की दोघांपैकी एकाने थोडं मागे पुढे यायला हवं होतं. कारण कुठेतरी तरुणांचं क्रिकेट
एकविरा मानकोळी संघ करते आणि खूप चांगला स्पीड या अगोदरच्या गोलंदाज विनीत माळेने. खरंच फ्युचर ब्राईट आहे विनीतचं आणि चांगली सुरुवात वैभव माळीने करून दिली आणि दीपेश माळीने खूप चांगली साथ दिली. म्हणजे ओव्हरऑल बॉलिंग अटॅक खूप स्ट्रॉंग आहे एकविरा सूट मानकोळी संघाचा. शेवटच्या क्षणाला आता अनुभवाचा वापर स्वयंभू पायगाव संघाला करावा लागेल. यावेळेस लॉक केलाय बॉलला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल दीपक मडवींचा. जितू गवळीने पूर्ण केलाय. 2 धावांची वाढ. धाव संख्या बिनबाद 23 स्वयंभू पायगाव. हा पहिल्या फेरीतला चौथा सामना आहे. यातला जो संघ जिंकेल तो अलिमगड संघाची 2 हात यानंतरच्या सामन्यामध्ये करणार आहे. प्रेक्षक खचाखच भरलेले आहेत. आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे. कारण सामना कोणाचा आहे तर आपल्या गावाचा. यावेळेस क्रॉस बॅटेड लॉंगॉनला शॉट कनेक्ट केलाय. खूप चांगला स्ट्रोक जितू गवळींचा. कुठेतरी बघा थकवा जाणवतोय. वय आहे आणि वय असून देखील क्रिकेटचा जो खेळ आहे तो मनातून निघत नाहीये, शरीरातून निघत नाहीये आणि त्यामुळे दोघा खेळाडूंची वय वर्ष 40 पूर्ण झाली आहे तर देखील तरुणांना लाजवेल असं क्रिकेट दोघांचं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रिव्हर्स 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 बघा ओळख बनवली आहे रिव्हर्स फटक्यांची, पण मोक्याच्या क्षणाला जर ती यूज येत नसेल तर मात्र त्याऐवजी सरळ बॅटने खेळलेलं कधीही उत्तम असेल. यावेळेस मात्र धावाची सुरुवात होतात फलंदाज बाद दीपक मडवी. पहिला विकेट डाऊन होतो धाव संख्या 24 असताना. मिस्टर तेजस. तेजस एक नवोदित आणि खूपच चांगल्या पद्धतीचा क्रिकेटर आहे. कारण चिंचोटी नागले तसेच राहणार परिसरामध्ये चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमीच खेळलं जातंय. पण आता कुठेतरी थोडासा उशिरा तो खेळपट्टीवर येतोय कारण पहिल्या डावाचे फक्त 3 बॉल शिल्लक आहेत आणि संघ आहे संकटात. संकटातून बाहेर काढेल का जितू गवळी? रनअप मिस. पुन्हा एकदा परत जावं लागेल. डेड बॉल चेकून पंच करतायत. ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये. कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट थर्ड मॅन असं क्षेत्ररक्षण तुम्हाला 30 या सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला पाहायला मिळते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून बॉलला मागे काढलंय. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी पुढे येतील. बॉल अडवला जातोय. तिसऱ्या धावाचा कॉल आहे. जितू गवळी पूर्ण करतील का? येस. चुकीच्या एंडला थ्रो आलाय. चुकीच्या एंडला थ्रो आला आणि त्यामुळे या 3 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. 3 धावांची वाढ. धाव संख्या झाले 1 गडी बाद 27 धावा स्वयंभू पायगाव. 2 बॉल शिल्लक आहेत. या पहिल्या डावातले 2 बॉल शिल्लक आहेत आणि डावखुरा फलंदाजाची आवश्यकता होती स्वयंभू पायगावला आणि तो डावखुरा फलंदाज आता खेळपट्टीवर खेळ करण्यासाठी येतोय मिस्टर तेजस. तेजसच्या बॅटमधून या पुढच्या 2 बॉलवर मोठे फटके कुठल्याही परिस्थितीमध्ये आले पाहिजेत कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये आतिश माळी आहे, तकदीर माळी आहे, यशपाल माळी आहे आणि दीपू माळी आहे. हे 4 आक्रमक फलंदाज प्रतिस्पर्धी संघात असताना मात्र या 2 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा व्हायलाच हव्यात. तेजसने मात्र आपले इरादे स्पष्ट करायला हवेत या पुढच्या 2 बॉलवर. फुल टॉस आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मधून बॉल निघून जातो. साइड स्क्रीन क्रॉस होतोय. मिळतोय दर्जेदार मोक्याच्या वेळी मोक्याचा चौकार. की कॅपॅसिटी आहे तेजसकडे. त्याने देखील एक काळ गाजवलाय आणि अजूनही गाजवतो आहे आणि आता उद्याचा काळ गाजवण्यासाठी आजचा खेळ त्या पद्धतीचा व्हायला हवा. शेवट गोल होईल का स्वयंभू पायगाव टीमचा? हा प्रकार हुक केलाय. बॉलला क्षेत्ररक्षक आहे पाहतच राहील. लॉंग चेस फॉर द फिल्डर. बॉल जातो सीमारेषा पार. मिळतोय लगातारच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा चौकार.
म्हणालो होतो की जितू आणि दीपक पैकी एकाने मागे थांबायला होतं आणि तरुणांना चान्स द्यायला हवा होता. जर तशी रणनीती यूज केली असती तर कदाचित धावसंख्येमध्ये भर पडू शकली असती. पण मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखे होईल असंच नाही होत. आणि आता मात्र आपण मान्य करायला हवं, 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्वयंभू पायगावची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एक गडी बाद 35 धावा. आणि जिंकण्यासाठी एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाला 24 बॉल्स मध्ये 36 धावा पूर्ण कराव्या लागतील. चला लगेचच स्वयंभू पायगाव संघाने आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खूप चांगलं मैदान, खरंच आभार मानावं तितकं कमी आहे. खुशी एक्सिस वर्ल्डचे मिस्टर गजेंद्र कुमार आणि मिस्टर सिडनी सर ज्यांनी भरीव कामगिरी केली आहे या आयोजनामध्ये. त्यांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात वस्तू स्वरूपात आम्हाला सहकार्य प्राप्त झालंय, त्याबद्दल खुशी एक्सिस वर्ल्डचं आम्ही खूप खूप शतशः आभार व्यक्त करतोय. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. खचाखच मान्यवर भरलेत आणि क्रिकेटचा खेळ आहे. कधी तुम्हाला आनंद देईल, कधी तुम्हाला दुःख देईल, कधी तुम्हाला हसवेल, कधी तुम्हाला रडवेल, पण मात्र क्रिकेटचा खेळ आहे. शो मस्ट मूव्ह ऑन. आज जर तुमचा संघ पराभूत झाला, उद्याच्या दिवशी तुमचा संघ जिंकणार आहे. म्हणूनच की काय आजचा पराभव जरी झाला तरी हताश निराश होण्याची गरज नाहीये. उद्या खूप साऱ्या टुर्नामेंट्स तुमची वाट पाहत आहेत. चला लगेच 2 फलंदाज एकविरा स्पोर्ट्स मानकोळी आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. स्वर्गीय प्रल्हाद वामन माळी स्वर्गीय प्रल्हाद मगन माळी खेळाडू कक्षामध्ये एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाचे खेळाडू स्थानापन्न झालेले आहेत, कारण तो खेळाडू कक्ष आहे आणि त्या ठिकाणीच तुम्हाला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आणि खालच्या बाजूला क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे त्याचे अतिरिक्त खेळाडू खालच्या स्टँड मध्ये बसू शकते. खूप चांगली उपाययोजना या मानकोळी ग्रामस्थांच्या वतीने, मानकोळी ग्राम पंचायतीच्या वतीने. चला फास्ट करा. स्वयंभू पायगाव, सेट युअर फिल्डिंग अँड सेंड युअर बॅट्समन एकविरा स्पोर्ट्स मानकोळी. चला लगेच दुपारचं सत्र आहे. नक्कीच ऑनलाईन प्रेक्षक जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि जेवणाचा आस्वाद घेता घेता या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रविवारचा दिवस आहे, घरी मात्र बेत चांगला असेल आणि तोच बेत आमचे अभि डीजे देखील घरी जाऊन खेळणार आहेत. तर आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी त्यांचेच सहकारी पॅरी देखील खूप चांगलं संगीत संयोजक आहेत, डीजे पॅरी. ते आता पुढील संगीताची जबाबदारी स्वीकारतील. आणि आता रणनीती आखली जाते. बघा हर्डल का केले जाते, 4 षटकांमध्ये कुठल्या गोलंदाजाने कुठल्या क्षेत्ररक्षकाने कशी कामगिरी करायला हवी ही तर रणनीती आखलीच जाते. पण कॅप्टन कडून फक्त एकच मोलाचं वाक्य असते की आपल्या संघासाठी खेळा आणि आपला प्रामाणिक खेळ खेळा. जर तुम्हाला या संकटाच्या अवस्थेमधून तुमच्या संघाला बाहेर काढायचं असेल तर प्रामाणिक खेळ खेळा, असंच प्रत्येक कॅप्टन हर्डल करताना सांगत असतो. आणि पाहूया आता या मानसिकतेचा उपयोग होतोय का स्वयंभू पायगाव संघाला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स कंबायनर मिस्टर यशपाल माळी आणि त्याची साथ देण्यासाठी त्याच्या बरोबर आहे मिस्टर तकदीर माळी. बघा 2 जुने जाणते खेळाडू ज्यांनी खूप ऊनपावसाळे पाहिलेत. मानकोळी संघाचं नाव भिवंडीच्या नकाशावर नाही तर ठाणे जिल्ह्याच्या नकाशावर, महाराष्ट्राच्या नकाशावर लावण्यासाठी या 2 फलंदाजांनी दिवस रात्र मेहनत केलेली आहे. ते 2 फलंदाज सुरुवात करतील दुसऱ्या डावाची आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे मिस्टर समीर. अडवेल का, अडवावं लागेल या 2 फलंदाजांना, कारण जर हे 2 फलंदाज स्टार्ट झाले तर मात्र सामना लवकरात लवकर संपवण्याची त्यांना घाई असते. तर पाहूया या पहिल्या षटकामध्ये कुठल्या संघाचा पलडा भारी राहतोय, स्वयंभू पायगाव संघाचा की एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाचा. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. सेकंड इनिंग स्टार्ट्स. पंचांचा ऑफिशियल कॉल तर येईलच. स्ट्राईकवर तकदीर आहे, नॉन स्ट्राईकला यशपाल. चांगली संघ बांधणी आहे एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाची. पण मी पाहिलं आहे स्वयंभू पायगावचा बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे. जितू गवळी आहेत, त्यानंतर दीपक मडवी आहेत, समीर आहे. चांगले गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील स्वयंभू पायगाव संघामध्ये. तर एक चांगलं बॅटल प्रेक्षकांची वाट पाहते आणि प्रेक्षक नक्कीच आसुसले आहेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. लेट्स सी. हो मी म्हणालो होतो की समीरकडे कॅपॅसिटी आहे आणि पहिल्याच बॉलवर मोठा तडाखा खेचण्याचा प्रयत्न केला गेला तकदीर कडून आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, पण बॉलचा संपर्क झाला स्टंपशी आणि पहिला आदरा बसतोय एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाला.
पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी त्याने पहिल्या डावात केली होती आणि आता एक्सपिरियन्स बाद झाल्यानंतर यंग टॅलेंट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धीम्या धीम्या पावलांनी येताना पाहायला मिळतं आणि समीरने दाखवून दिलंय की जरी धावा आम्हाला कमी डिफेंड करायच्या आहेत तरी देखील आमच्याकडे ती गोलंदाजी आहे, आमच्याकडे त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे आणि आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ हे कुठेतरी स्पष्ट केलंय समीरने. आणि आता यशपाल ज्याला माहिती आहे की या सामन्याचं महत्व काय आहे, गावचं मैदान, घरचं मैदान, आपली स्पर्धा आणि आपल्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर कुठल्याच संघाला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही असं यशपाल माळीने सांगितलंय वैभवला. पाहूया आता पुढचा खेळ कसा होतो. वैभव स्ट्राईकवर असेल, गोलंदाजी मार्कवर वैभव माफ करा समीर स्टार्ट घेतोय. आता मात्र दिशा बदलून गोलंदाजी करेन कारण वैभव हा डावखुरा फलंदाज आहे. डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर असताना दिशा बदलून गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट मिस्टर समीर. यावेळेस फटका हवेत एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल होईल का? बॅक टू बॅक दुसरा विकेट डाऊन होतोय एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाचा. समीर इज ऑन फायर. बॅक दुसरा विकेट डाऊन झाला एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाचा. ऑन हॅट्रिक वर येऊन पोहोचलेला आहे समीर. मोक्याच्या क्षणाला संकटात जेव्हा संघ होता त्यावेळेला चांगल्या दर्जाची गोलंदाजी आता समीर करतोय. आतिश माळी मी म्हणाला होतो आतिश, तकदीर, यशपाल आणि दीपू, त्यातला तकदीर तर बाद झालाय आणि आता 2 फलंदाज यशपाल आणि आतिश तुम्हाला आता खेळपट्टीवर खेळ करताना पाहायला मिळणार. आतिश नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईकवर यशपाल माळी. खूपच चांगली शौर्य यष्टी मेंटेन केले यशपाल माळीने आणि तितकेच मोठमोठे षटकार त्याच्या बॅटमधून येताना कित्येक वेळा आपण पाहिले. ऑन हेड्रिक समीर. हो 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 यावेळेस क्रॉस बॅटेड बॉल कनेक्ट केला मिड विकेट रिजन मध्ये. चांगला स्टॉप त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा कॉल आतिशचा थांबवला यशपाल कडून. थ्रो थोडासा उशीर आलाय. एकच धाव मिळेल. बघा हा आहे दबाव. दोन्ही संघांना माहिती आहे या सामन्यामध्ये जिंकण्याचं महत्व कारण घरच्या मैदानावर जिंकावं लागेल एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाला कारण आपल्या संघाला आपल्या गावची प्रतिष्ठा जपावी लागेल. आणि दूर आलाय स्वयंभू पायगाव संघ आणि एवढ्या दूर येऊन आम्ही काय खाली हात जाणार नाही हा इरादा स्पष्ट केला स्वयंभू पायगाव संघाने. तर पाहूया कुठल्या संघाचा इरादा स्पष्ट होईल. थोडा येणारा काळ सांगेल, येणारी 3 षटकं सांगतील. पुढचा बॉल फेकण्यासाठी समीर सज्ज होतो. या षटकातला 4था बॉल राईट अप ऑफ द विकेट आतिशसाठी. गती परिवर्तन केलंय यावेळेस हलक्या हाताने मला फ्लिक केला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाते. कौतुक करायला हवं आतिशचं. आता बघा पॉवर प्ले षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑफला, एक त्यानंतर एक काऊ कॉर्नरला आहे. स्क्वेअर लेगला खाली क्षेत्र होतं आणि ते ठाऊक होतं आतिशला. हलक्या हाताने बॉलला मनगटाच्या साहाय्याने हवेत खेळलंय आणि 2 धावा प्राप्त केल्या. यालाच म्हणतात संयमाचं क्रिकेट. आक्रमकतेसोबत संयमाची देखील जाड प्रत्येक खेळाडूला असायला हवी. यावेळेस पुन्हा एकदा बॉटमचा चांगला वापर फ्रंटफुटला बॅलन्स करून काऊ कॉर्नर रिजन मध्ये हा ड्राईव्ह केला जातोय. दरम्यान एकच धाव मिळते, एका धावेची वाढ. धावसंख्या झाली 4 धावा. बघा पहिल्या 2 बॉलवर बॅक टू बॅक विकेट आल्यानंतर आता यशपाल यांनी मात्र कुठेतरी संयम दाखवला. त्यानंतर त्याची साथ देण्यासाठी आतिशने देखील एक डबल कंप्लीट केली. त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल. बस काय आता कुठेतरी गाडी रुळावर येते एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाची. धावसंख्या आहे 4, गडीबाद झाले 2. समीर राईट ऑफ द विकेट टू यशपाल. क्षेत्ररक्षण बदललं जाते. बघा आता फलंदाज पाहून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न समीर करणार आहे. दीपक मंडळी तुम्हाला लॉंगॉनला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन मध्ये डीप मध्ये. यावेळेस थोडासा उशिराने बॉल बॅटवर आलाय पण मात्र धावा देऊन जाईल. धावा कशाही येणं गरजेचं आहे. बॅटच्या वरच्या बाजूला उलट दिशेला हा बॉल कनेक्ट झाला आणि हा थर्डमॅन रिजन मध्ये जातोय चौकार आणि या 4 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 1 2 3 4 म्हणजे 8. 4 आणि 4 8 धावा धाव फलकावर आहेत आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 आहे. अजूनही जिंकण्यासाठी एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाला गरज आहे 18 बॉल मध्ये 28 धावांची. 18 बॉल 28 धावांची गरज
आमच्या VIP डायचं प्रेक्षक देखील शांततेने या स्पर्धेचा आनंद घेतात, कारण आता माहोल जरा गरमागरम आहे. कारण घरचा संघ आहे आणि घरचा संघ असताना जितका आनंद होतो तितकी भीती देखील वाटते, आणि म्हणूनच की काय आमचा VIP डाय शांतपणे या सामन्याचा आनंद घेते. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर आता सर्व क्षेत्ररक्षक कुठल्या दिशेने येतात पाहूया. वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडेड बॉलर जो खूप चांगल्या पद्धतीने बॉल कट करतो तो दीपक मडवी तुम्हाला आता पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना असेल. आतिश माळी ज्याने जबरदस्त खेळी कुंतीबाई स्मृती चषकामध्ये केली होती गेल्या वर्षी, मी त्या ठिकाणी होतो, आणि आता मात्र तशीच खेळी या ठिकाणी करावी लागेल. तसेच RD चषक ओवळीच्या माध्यमातून देखील आतिश माळीने चांगली कामगिरी चांगली बॅटिंग केली होती. आणि आता दीपक मडवी खूप चांगल्या पद्धतीने छोटासा रनअप आहे. ऑर्थोडॉक्स स्पिन खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो दीपक मडवी. आणि आता स्पिन अटॅक वर्सेस अटॅकिंग बॅट्समॅन मिस्टर आतिश माळी यांचा कॉन्टेस्ट कसा रंगतोय ते पाहणं देखील तितकंच रंगतदार असेल. चला जास्त वेळ घेऊ नका, सामना कुठल्याही मोमेंटला असू द्या, तुम्हाला वेळ घ्यायचा नाहीये, स्ट्रॅटेजिक टाइम आउट नाहीये. दीपक मडवी लेफ्ट आर्म राऊंड विकेट टू राईट हँडेड बॅट्समन आतिश माळी. यावेळेस बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली येते आणि त्याच्या हाताला स्पर्श होऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. टाळ्यांचा कडकड होतोय. हा मिळतोय दर्जेदार अफलातून षटकार. तुम्हाला संधी वापरावी लागते बघा. एक सहज सोपा झेल होता, शरीरापासून खूप जास्त दुरून खेळण्याचा प्रयत्न आतीचा झाला. कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळू शकले असते, पण सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न झाला आणि क्षेत्ररक्षकाच्या हाताला दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर लँड झाला. 6 धावांची वाढ, धाव संख्या 14. यावेळेस बॉलला कट केलं जातं गल्ली रिजन मध्ये. खूप चांगला स्टॉप इनफिल्डच्या आतमध्ये. बघा आता पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक करावा लागेल. झालेल्या चुकांचा विसर करून पुढचा खेळ कसा चांगला होईल याकडे लक्ष द्यावं लागेल. स्वयंभू पायगाव संघाला एक सिंगल कंप्लीट करून यशपाल माळी यांच्याकडे स्ट्राईक येते. यशपाल माळीचं कौतुक का करावं असं वाटतंय, कारण खूप शांतपणे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आता मात्र नियंत्रण चुकलं, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचा फोर्स किती भन्नाट होता. जर बॉल कनेक्ट झाला असता तर 120 मीटर जाऊन बॉल लँड झाला असता मैदानाच्या बाहेर, पण तरी देखील बॉलचा संपर्क होणं गरजेचं आहे आणि मिडल ऑफ द बॅट होणं महत्वाचं आहे. ब्लॉक हॉल डिलिव्हरी वाईड यॉर्कर. गुड चॉईस अँड गुड पिचिंग बाय मिस्टर दीपक मडवी शोईंग इज क्लास. जबरदस्त गोलंदाजी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल या ठिकाणी धावसंख्या 15 वर थांबली आहे. सामना रंगतदार होणार आहे मित्रांनो, यात तीळ मात्र शंका नाहीये. आतापर्यंत 4 बॉल हाताळले दीपक मडवीने. 5वा बॉल. यावेळेस मात्र दीपकच्या बॉलला प्रत्युत्तर देताना बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार चौकार. एकोणीस आहे. 19 धावा धावफलकावर आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 17 धावांची. 70 रन स्टील रिक्वायर्ड टू विन इन 13 बॉल्स. बॉल अँड रन मध्ये 4चा डिफरन्स आहे, पण मात्र बघा चान्सेस तुम्हाला यूज करावे लागतील. एक झेल सुटला आतिशचा, विकेट जर वाचला. 6 धावांचं लोड स्वयंभू पायगावर पडला, पण त्यानंतर आता हा चौकार वाचवणं देखील गरजेचं होतं. हार्ड अटेम्प्ट होता, आम्ही मान्य करतोय, पण मात्र तुम्हाला प्रत्येक हार्ड अटेम्प्ट तुम्हाला घ्यावा लागेल आणि आपल्या संघासाठी एक प्रामाणिक खेळ करावा लागणार आहे. 13 बॉल मध्ये 17 धावांची गरज. 13 बॉल 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. दीपक मडवी लेफ्ट आर्म राऊंड फुलटॉस आहे. बॉटम हँडचा वापर करून बॉलला टर्न केला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येऊन बॉल स्टॉप करेल तोपर्यंत जितू गवळी यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय. दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद. 20 धावा एकवीर स्पोर्ट्स मानकोळी जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये गरज आहे 16 धावांची. घेऊया एक छोटीशी विश्रांती. डिजिला संधी मिस्टर पॅरी.
षटकांसाठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर मिस्टर अमित म्हात्रे सर यांना फ्रॉम पेन. थँक्यू. मनीष पाटिल सर, बहुत ही शानदार तरीके से ये इनिंग चल रही है, 2 ओवर खत्म हो चुके हैं. तो इस बीच एकवीरा स्पोर्ट मानकोली टीम का टोटल स्कोर पहुंचा है 20 के घर में. तो जीतने के लिए अभी तक 12 गेंदें शेष है और यहां रन चाहिए 16. हर ओवर में 8-8 रन इकट्ठा करना है. रिक्वायर्ड रन रेट जो है वो 8 के औसत से चलना पड़ेगा. लेकिन दोनों बल्लेबाज मैदान के अंदर है, यशपाल जी और अतीश. यशपाल जी व्यक्तिगत यहाँ 10 रन पे खेल रहे, 2 बाउंड्री 2 सिंगल के सहायता से, और अतीश जी व्यक्तिगत 10 रन पे खेल रहे, 1 छक्का 2 सिंगल और 1 डबल के सहायता से. तो एकवीरा स्पोर्ट मानकोली की ये टीम अपने घरों में मैदान के ऊपर खेल रहे, कोना कोना जानते हैं इस मैदान का, और इस मैदान का उन्हें अंदाजा भी है. लेकिन स्वयंभू पायगांव टीम ने जब 35 रन इकट्ठा किया, 36 का टारगेट रखा, तो पहले ओवर में 8 आए, दूसरे ओवर में 12 आए. तो थोड़ा सा ये 12 रन आने वाला ओवर काफी महंगा साबित हुआ. जीतू गवली और फुल टॉस देगा तो मार खाएगा, लेकिन वहां कॉर्नर के क्षेत्र में खिलाड़ी तो तैनात है. एलिवेशन चुका, बैट्समैन वापस जा रहे, जिस बल्लेबाज का नाम है यशपाल. बड़ी मछली जाल में फंस गई. डीजे कमान. तो यशपाल ने अपनी जिम्मेदारी निभाई और यशपाल ने अपनी टीम के लिए 10 रनों का योगदान देके यशपाल वापस चले. जीतू गौड़ी को पहली सफलता खुद के लिए मिली और टीम के लिए तीसरी सफलता है. 11 गेंदें शेष और जीतने के लिए 16 रन चाहिए. और नए बल्लेबाज मैदान के अंदर दीपेश माली काफी जबरदस्त लोकप्रिय खिलाड़ी है, और उनके जैन पीढ़ी मैदान के ऊपर उन्होंने काफी बेहतरीन बल्लेबाजी की थी. और फाइनल मुकाबला हुआ था दुतुम बनाम मुंबई के बीच, वहां उन्होंने बड़ी अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन वो कामयाबी हासिल नहीं कर चुके थे. फुल टॉस गेंद मार खाएगा, एक बार मौका दो. यह दूसरी बार देखिए क्या कैचेस पकड़ लिया. फुल टॉस बॉल दे रहे हैं, लेकिन बल्लेबाज की ताकत कम पड़ रही, शॉट में एलिवेशन कम पड़ रहा है. दोनों कैच उन्होंने बहुत ही हसीन पकड़े. कौन डीजे आज मैदान के अंदर आए सौरभ माली. अब जिम्मेदारी दीपेश माली के ऊपर है पूरी, लेकिन 2 तो 4 विकेट तो मैदान से बाहर गई है. अपने ही घरेलू मैदान के ऊपर देखिए परिस्थिति क्या है. अब संकट मोचन बनना है, हीरो बनना है, लेकिन तारीफ करना पड़ेगी पायगांव के गेंदबाज जीतो की. और इस बार देखिए पार्टनरशिप कर दिया है, लेकिन डीप स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात है. यहां बिल्कुल सही थ्रो आया, मगर सिंगल मिलेगी. बढ़िया सेट रक्षण हुआ और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता. स्कोर पहुंचा है 21 के घर में. 9 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. दीपेश माली जी खुद के लिए पहली गेंद खेलने जा रहे हैं और पहले गेंद का सामना करने के तैयार है, लेकिन जीतू गौड़ी की चौथी गेंद राइट आर्म और विकेट. ओहो कह दिया इस बार देखिए. ओ छक्का, क्या बेहतरीन स्ट्रोक लगा दिया है. तारामंडल के अंदर आ गया 6 रनों का बंडल. ठोको.
घर में आते ही बल्लेबाज ने आक्रमण किया। वो फुल टॉस, ये भी बाहर, लंबा 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 बेहतरीन छक्के का खंभा आया, ठोकम ठोक, वाड़ा बल्लेबाजी। 6 रनों के साथ स्कोर पहुंचा है 33 माफ कीजिए 33 के घर में। 2 गेंदें इस बार देखा जाए यहाँ जीतू मालू ने खराब फेंकी, 2 गेंदे के ऊपर 12 आए, लेकिन 3 गेंदें फेंकी थी तब 2 सफलता हासिल करके 1 रन दी थी, लेकिन चौथी और 5वीं गेंद ने लगभग देखा जाए दीपक माली के बल्ले से निकले हुए बमगोले के तौर के ऊपर दीपेश माली ने पूरी तरह से मैदान के ऊपर आग लगाई। वाड़ा बल्लेबाजी, क्या दीपेश माली के बल्ले से तीसरा छक्का, ये देखिए प्रयोग किया था, क्या चतुराई विकेट कीपर की। थोड़ा सा मोह आया था कि एक और छक्का मारता हूं, लेकिन कामयाबी नहीं मिले, लेकिन 2 गेंदों के ऊपर 12 रन इकट्ठा करके दीपेश माली चले बैक टू द डगआउट। कमांड दीजिए। झटका लगा और विकेट नंबर 5 हुआ ड्रेसिंग रूम में। दीपेश माली 12 रन बना के वापस। बेहतरीन 2 उन्होंने शानदार उतुंग छक्के लगाए थे, लेकिन उन्होंने तीसरा छक्का लगाने के चक्कर में विकेट कीपर ने उन्हें स्टंपिंग कर दिया और उन्हें आउट कर दिया। 3 सफलता हासिल किया है। विनती करता हूं कि थोड़ा सा स्पीड अप कीजिए। इस ओवर की 6 गेंदें यानी कि ओवर खत्म हो गया, तो आने वाले 6 गेंदों में जीतने के रन चाहिए। यहां 3 रन चाहिए। देखिए 6 गेंदों में 1 रन नहीं आए, 6 गेंदों में 36 रन आए, 6 गेंदों के ऊपर 6 चौवे आए, और कई ऐसे मर्तबा ऐसे कारनामा भी हो चुके जो क्रिकेट के डायरी में लिखे गए हैं। लेकिन इस प्रकार क्या 3 रन निकालने में बल्लेबाज कामयाब बनेंगे या स्वयं पाएगांव के ये आखिरी गेंदबाज नितिन ये 3 रन देने से एकवीरा स्पोर्ट मानकोली के बल्लेबाजों को रोकेंगे? कौन जीतेगा, मानकोली या पाएगांव या मानकोली? वक्त बताएगा। देखिए बैटर स्वीप कर दिया, 1 रन चुरा लिया स्क्वायर लेग अंपायर के बगल से। गेंद सीमा रेखा का दर्शन देने के लिए 4 रन बाउंड्री के साथ जीत अर्जित की है। और देखिए इस बार देखा जाए चौवा लगाया बल्लेबाज सौरभ माली ने 5 रन की नॉट आउट पारी खेली, मैच को जीता। एकवीरा स्पोर्ट मानकोली टीम ने अपने घरेलू मैदान के अंदर दबदबा रखा और इस मैच को उन्होंने जीता। परास्त होना पड़ा स्वयंभू पाएगांव टीम को। तो जीतने वाले मानकोली टीम का हम अभिनंदन कर रहे हैं। तो स्वयंभू पाएगांव टीम का हार्ड लक है, वो भी शहनशाह टीम है, लेकिन आज पलटा सामने वाली टीम का भारी है। इसी तौर के ऊपर एकवीरा स्पोर्ट मानकोली टीम ने ये जीत अर्जित की। वेल पेड।